केलेत मी चतुर्शीमा पॅक केलेत मला रस्त्याकडून 2 एकर नाही तर कोणाची जमीन व्हाय वाटतं 2 एकर रस्त्याकडून सोड म्हणलाय मला ते. किती बार चुकलं माफ मागितली आम्ही म्हणलं की असू द्या पोरग करतय घालितय पैसे पेतय त्यांचं घालवलं का म्हणून मी त्यांचं घालवलं का माझं मी घालवलं ना तुझ्या बापातच घालिवलं तू पण त्यांना लय दुःख लागलं ना त्या कशामुळं गेल्या वर्षी 50,000 घेऊन गेला त्यावेळेस तुम्ही तुमच्या पैसे का ठेवलं नाही आम्हाला पुन्हा पुन्हा आम्ही कारभारच करीत नाही ना गेल्या वर्षीच नाही ठेवलं नाही आता कसं आम्ही जिमा घेऊ तीच म्हणतोय ना मी कसं जिमा घेऊ आम्ही कशाची मग घेऊ म्हणजे गेल्या वर्षी त्यांनी 50,000 रुपये ठेवून जायचं का नाही जिमा घेत नाही आम्ही बायपाशी ठेवायचं बापापाशी ठेवायचं प्रत्येक वेळेस येऊन हरभरा इकीन मी तिथं आहे तर आदल्या दिवशीच येतो इकायला का आम्ही कसं त्याच्या पोहून चिकीचा पैसे आला आम्ही त्याचा हिशोब घेतला राहिल्यावर आम्ही कशाचा कोणाचा जिमा घ्यावा तुमचा संसार तुम्हाला करायला त्यांना कळायला पाहिजे ना 3 महिने की 6 महिने 1,35,000 रुपये पाठवलं मी 1,35,000 आम्ही विचारलं का तुला नाही पाठवलं त्यांना ती दिसलं का बरं आता दवाखान्यात तर 65,000 रुपये गेले ती काय म्हणतात नानानी 18,000 रुपये दिलं दाजीनी 15,000 रुपये दिले तुम्ही 10,000 रुपये दिले नाही सगळं त्यांनी दवाखान्यात पुन्हा मी पप्पेकडून बी 9,000 रुपये दिले मी 5,000 रुपये बबल्याच्या मोबाईलवर सोडलं 5,000 रुपये त्याच्या पोस्टात त्याच्या नावावर ठेवलं पैसे जातात कुठेही पुन्हा अजून 3,000 रुपये 3-4,000 रुपये म्या नांगरायला दिलं आणि ती म्हणतोय मी नांगरायला 5,000 दिलं झालं का त्याच्यावर मग दवाखान्यात किती गेले ती पावत्या कारण कर की म्हणा हिशोब लई क्लिअर आहे तर गेल्या वर्षी बी 1.5 महिना त्या उत्तराम गंगेचे पैसे सोडलं नाहीत 2 महिने इजे गुळव्याचे पैसे सोडलं नाहीत आज दारात उभं राहून देण्यात पण मी तरी म्हणतोय मी खतं घेतल्या खतं टाकायला लावून दे खतं टाकायला लावून दे ठेवून घेणार नाही ती तू नवरा बायको बघून जाणं आम्ही कोणाला जिमनीत ठेवून घ्यायचंच नाही आता विषय मिटला टाकून देत नसतो जिम टाइम संपला आता आम्ही या म्हणलं तर आलं नाही आता कोणी बी येणं नाही तर काय ती काय तवा टाइम संपला ती काचकीने आडवं बोलते मी म्हणजे कधी मी येणार 4-4 महिने ठेवणार ही पद्धत बापू त्याच्या पाहुण्यामध्ये पडलं आपलं पाहुण्यामध्ये पडलं तर ती जिम्या घ्या म्हणतोय का जिमा घ्यायची गरजच नाही त्याला कोर्टातून सगळंच लिहून पाहिजे का मग आमच्याकडे मुसलमानांनी सगळं कबूल करून घेतो काय पुन्हा उद्या तुझी पोरगी तू कधी बी घेऊन जाणार थोडं आम्ही पोरग जाईन का कुठं ती काय लहान बाळ आहे का थापटून झोपाय त्याला तुम्ही पैसे त्याची पोरगी म्हणून त्यांनी ठेवून घेतली पोरं माझीत ना पोरं माझं मला मग का माझ्या मनावर लावलं नाही पोरग इकडे त्यांनी गपचिप कट्टी शिकायला ती त्याला विचारायचं का काढला मी केस केली असतं फाटली असती का नाही त्याच्या पोराची बाबल्याची परस्पर यायचं काय बी कारभार करून जायचं इथं नाका खुपसायचं आमच्या इथे येऊन काय गरज आहे काय गरज आहे नाका खुपसायची मग तुमची बरं 3 वर्ष झालं मला व्हायला टाकले पहिल्या वर्षी मी जमीन सोडून घेतली कामं केली काय 10-5 रुपये मी खर्च केला त्याचा तर केला आधार बोलता तुम्ही आधार कसला बोलता दुसऱ्या वर्षी सगळं मी दवाखान्यात आहे तर ह्यांनी पुरीच नाव रोस लावला मीच पैसे घेऊन जाणार आहे म्हणताना त्या टायमाला आई बाप दिसलं नाहीत का तुम्हाला आई बाप कशाला आई बाप खात्यात ना तुझ्या नाव लांब आम्ही म्हणतो लावा कुणाच्या पण त्याच्या नावावर पुरीच नावावर लावा तुम्ही म्हणला पण पैसे घेऊन जावा असं तू म्हणला होता काय त्यांना आम्ही नव्हतं म्हणलं आमचा काय संबंध ती नानाचं बँकेचं 33,000 रुपये दिलं ऐकून घे झालं मी भाकरी घातल्या माझी माया होती म्हणून घातल्या मी पुन्हा फिरता फसवून जाताना यांनी फोन तरी केला का ही म्हणतात ना आम्ही चौकशी करत होतो आणि फोन करत होतो कसं दवाखान्यात नेलं की काय मग ह्याला जीवापेक्षा फक्त पैसा अप्रूव आहे हे मी सांगतोय तुम्हाला त्यांना काय करायचं असं करा म्हणायचं आईच्या बी डोक्यात दगड घाला आई माया करती आणि माझ्या बी घाला आणि माझी इष्ट आहे तुम्हाला जावायची म्हणायची वाट बघत होती ती मी सांगतो की त्यांना फक्त पैसा पाहिजे त्यांना माझ्या जीवाची कदर नव्हती त्यांना अजून सुद्धा काय वाटतंय महिनाभर त्यांनी फोन सुद्धा केला नाही पैशाशिवाय बोलतच नाही ती काय तुम्ही असं पहिलंच म्हणायचं की म्हणून म्हणतोय ती लावायचं नको लावलं तरी इथं ठेवून घेऊ नका आणायचं नाही सोड चिठ्ठी मागितली तर देत नाही म्हणतोय कसं काय करायचं जमीन मला भावाकडून लिहून घ्यायला लावली त्यांनी फोन करून जमीन लिहून घ्यायला लावली घर लिहून घ्यायला लावलं सगळं जावायला गोड बोलतो लिहून घेतो पैसा जावायकडून घेतो आणि जिमी घ्या बारामतीत फोन आलता बांधकाम चालू करायचं तर तसं चालू करू नको बांधकाम चालू करायचं तर तसं चालू करू नको आधी ती लिहून घ्यायचं म्हणलं मी 15 वर्ष पुढत राहिलोय आणि 15 वर्ष पुढत राहिलो पण जेव्हा जॅम झालं माझं तेव्हाच मी बांधकाम केलं म्हणला आणि त्यांनी ती बॉन्ड लिहून घ्यायला लावला भावाकडून मग मी लिहून घेतला आणि पुन्हा बॉन्ड घेऊन गेला तिकडे कामा बॉन्ड घेऊन गेला माझ्या नाना तात्याचा विश्वास नव्हता ही फाडीत होती काय माझ्या कपाटातला बॉन्ड नाही 500चा बॉन्ड ती काय घेऊन लिहून गेला घ्यायचं आयुष्य नाही पण लिहून घ्यायला लावायचं कारण ह्याचा विश्वास नसताना कुणावरच त्याचा विश्वास नाही मग त्याच्यावर कोणी ठेवायचा म्हणून त्याच्या पुरीवर सोडून द्यायला तुला काय घेण्याची काय गेलं की सोडून मग आता विषय कटला एवढं काय बोलायचं ही सारखं तुम्हाला बांधून का घ्या म्हणतोय ही थोडं काय मी घरात नसतं म्हणलं ऐकून घ्या तुम्हाला एक उदाहरण सांगतो भराटी मामा आलं त्यांनी गॅस घेऊन दिला मी नुसतं टिंगलीत म्हणलं अगं बायला गॅस आहे अण्णाला गॅस आहे आपल्या ह्याला तात्याला गॅस आहे म्हणलं लग्नातच आलाय त्याला बी घेऊन दिला आपल्याला चूल आहे बाहेर
घे बापा कोण गॅस टिंगलीत म्हणलं हसत हसत तर हिने लगेच रडत फोन केला तसलं आमच्या बापाला बोलायचं नाही ना आमच्या बापाचा काय संबंध आहे ना आमचं काय इकडे तुमच्या आई बापाला कापा नाही तर मारून आणि टाका. आता बी मी त्याला ये म्हणलं तर म्हणते मी कधी बी जाईन आणि कधी बी येईन मी पुन्हा मला तसलं अडवायचं नाही मला भांडलेलं मला जमायचं नाही तर मी लगेच निघून येईन हा कधी बी यायचं कधी बी जायचं इथं काय आणि धर्मशाळा पुन्हा येच म्हणे नाही तर येच म्हणे नाही तर कसलं ये मग म्हणा काय ये म्हणायचं बहीण ये म्हणली आई ये म्हणली आम्ही लावलं होतं का तिला आम्ही काय हानमार करून बरं लावली हिला इथं माझी मी नुसतं थोडी इज्जत काय बोललेलो ह्यांची इज्जत जाती सगळ्या कारखान्यावर माझी इज्जत घालवली 100 लोक तिथं होती आणि ही म्हणतात आम्ही नाही घालवली ही जर तिथं कारखान्यावर परस्पर नसती गेली आणि तिथं धिंगाणा नसता केला तिथं सोडून गेले आम्हाला कसं यायचं आम्ही मस्त गाडी करून दिली दुनिया केली त्यांचं काम असतं आणि त्यांचा भगवान मामा माझा भगवान मामा बोकड खायला ही पळती ती सुद्धा म्हणला नाही चला रातच्या घरी उशीर झाला रातची रात नाही जीप केलती ना यायचं सगळ्यांनीच बसून जिपीत 2 रोज राहायचं मग जायचं माघारी नाही तर सकाळवर उठून जायचं आपल्याला राहू वाटत नाही तर तीच म्हणतोय ना जाम मी. बी शेणी ह्याला तुला करतोय, राखायचं ह्याला काय करतोय ह्याला करतोय त्याला करतोय तू आता काय फक्त करायचं? ते लाभड असं दारू पिऊ नको असं बाहेर वागू नको बाकीचं बाकीचं काहीच होत नाही हम्म. पैसे सारखं जर करीत बसला आम्ही त्याला जबाबदार नाही तुला जबाबदार नाही तिला बी नाही आता नाही विषय सुटला ना आता आता विषय सुटला आता आणायचं नाही आता कोण आणि डायरेक्ट असा बोलतोय का नाही आता आणायचं नाही त्याला काय म्हणतात आम्ही घाल पिळे अंगात नाही यंदा लाख रुपये नेल्याने काही मोठा व्हायचा नाही त्याला आता आणि त्यांनी ही म्हणतोय ना 62,000 रुपये मी नेलं नेलं तर नाही दवाखान्यात झालाय 65,000 रुपये खर्च आणि आपल्याच पाहुण्या रावळ्याने भरलाय 40-45,000 रुपये खर्च 50,000 रुपये खर्च म्हणून त्या दिवशी नानाने पैसे मागितले नसताना काय म्हणलं नानाचं बांधकाम चालू आहे, नानाने पैसे मागितल्यात म्हणलं कुठला आम्ही द्यायचं आणि मी तिला म्हणलो सुद्धा नाही पैशाचा विषय सुद्धा नव्हता तू पैसेच घेऊन आली तरी ये म्हणून असं बोललोय की म्हणावं का बरं काय बी खोटं पडलं नव्हतं बोलतो करीत असलं इथं राहायचं नाहीतर धडक आपलं निघून जायचं करायचं तिथं काम यायचं इथं खायचं हा, तोंड तू तर सांगतो तू दारू पिरायला ती बोल नका तुम्ही ती नाही म्हणून सांगितलंय मी नाही, 100 नाही, वर्ष. आता तीच मग का तू बोलतो इथनं तुम्ही? पुढे तीन बारा तू हुकला आहे अजून हुक नको पुन्हा आम्ही जबाबदार नाही तुला हं, हे सांगतो तुला आता रेखाडा सांगतोय मग त्याला का आणि तसला मीन घेऊन अजिबात तिकडे फोन करायचा नाही मी त्यांचा काय फोन तुला उचलायचा फोन नाही. तूच करून तुम्हाला सकाळ बरं सांगतो 17 बार मी नसतो करीत. जाते तिथे झाडाखाली फोन संबंध करतो. तुटलाय लेकरांना बोलायला मी फोन करत होतो लेकर बी त्यांनी तोडल्यात ना किती दिवस सांभाळून आता ती म्हणतोय मला म्हणत होता एरंडीच्या फोकासारखा सुधारलाय आणि माझी पुरी मागून पळून जाळली तिला खायला कमी होतं का तिथं रोजच मटणं घालतोय का त्याला करा येतं का 10,000 हजाराचा बाजार द्यायचा निघून कामाला जाऊ नको 3-3 हजाराच्या साड्या घेऊन हे द्यायच्या. भाकरे खाल्ले आम्ही मग तू कुठं लई करायचं काय लय सुगरण असले आम्ही. एक बोलले की एक बोलतो एक बोलले की एक बोलतो तर आम्ही लेखीसाठी सांभाळली तेव्हा वगळून दिला माझ्या एक दिवस पार्शलने सांभाळलं का माझं धुणं धुवायचं म्हणलं की हिचे जेवढ कपडे येते धुवायचे नको, हा, हिला तू स्वयंपाक चुकला करायचा इथे नको. 2-4 बाऱ्यामध्ये दिसलं पण तिथे किती चुका आम्ही एक तरी उघड केली का ती? आम्ही अजून म्हणलो तिला हिरव्या भाकरी येतात तिला स्वयंपाक तिला येत काहीच नाही, येत नव्हतं तिला काम काय करायचं वळण राहणार येत नुसतं काम करायचं तुम्ही लागण्या दिवशी मी महाग उडीत होतो तर 36 गुण जुळलेत म्हणला तिथनं माघार येत होता ना आता म्हणतोय लगीनच कशाला केलं आणि बंगलाच पाहिजे ती काय म्हणला होता जाताना येताना 5,000 रुपये महिना द्यायचा द्यायचं आणि ही बंगला बोली केली का लग्न लावताना तो आता मी सुडचिट्टी मागितली की म्हणतो ही बोली केली का 5,000 रुपये महिन्याला द्यायचा आणि बंगला बांधल्याशिवाय मी पोरगी पाठवत नाही त्या दिवशीच आपण काय म्हणलो त्या दिवशीच पैसे घेऊन गेला इथून प्रत्येक वेळेस येतो आणि पैसे घेऊन जातो जाऊ दे ही की. परपंच करायचं एवढं वय यंदा साल गेला मग झालं का आता पुढच्या वर्षी येते पैसे म्हणा यायला. बोलतो आपण त्याला नाही सांगितलं. गरजला मध्ये घालतोय पुन्हा मध्ये ती म्हणाली, घालतोय, बोबा मध्ये गोरडाला घालतोय. नका नाक म्हणा सगळं त्यात सातेपळच्या म्हातारीचा हे बोबा गार्डाने काटा काढला आणि त्याच्या साथीपुरच्या बहिणीचं खातं कोणाचं बी खातं आहे, चला, आपल्याला काय खाऊ दे, करायचंय खाऊ दे. तिथं 8 दिवस गेलो तर हुकून विचारी ना आज 10 रुपये दिलेत का नव्हतं जावायला लग्न ही झाल्यापासून माणूस 10 रुपये तर त्याच्या काय बायका सोडून जातात का हं? 3-3 आणि 6-6 महिना आपल्या आबीचं बघ की कसलं सुधारलंय पुन्हा ती नियम खूप सुखात सगळं राहती आणि दुखात पळून जाती आणि इथं कोण टेन्शनला पुन्हा माग दुखात म्हणजे आता नीट करायचं कुणी तर ती करायचं काय मला नाही जमत आई करती मायाच्या पत्राने कोण करीन आई नसल्या हं? हा नाही आईने केल्या कुणी केलं असतं कुणी केलं असतं मग? आईला नीट बोलायचं नको आईला नीट हे करायचं नको माझं शेवटी करायचं बरं आहे. सारखं, हं. माझ्यापाशी काय फक्त आता त्याला पैसे पाहिजेत ना पैसे द्यायचं आणि आपल्या दोघांच्या टकोऱ्यात दगड घालायचं त्याने घालायचं आपल्या दोघांच्या हं. एवढा पर्याय शेवट उरलाय त्या दिवशी किती आडवा बोलला त्याच्या तुला पुढं मी? काही उरलेलं त्या दिवशी किती आडवा बोलला फोनवर मग मी म्हणलं प्रत्येक वेळेस माझा आई बाप पोरग चुकल्यावर माफी मागितलं आता तू चुकलाय तर तू ते ये कशाला मागते? आणि माझ्या आईची माफी माग काय संबंध आहे? म्हणजे तुला तू नुसतं तटकरवाणी बोलणार म्हणजे तुझी पोरीची बाजू असून तू वर चढ आणि पोराचं बाजू असून आम्ही लवती घ्यायची का काय जमत नाही मला आता इथनं पुढे मला सोडचिट्टी पाहिजे कारण त्याला काय लावायचं नाही ती काय लावीत बी नाही आणि आली तरी मी त्या दिवशी येऊ का म्हणली होती तरी मी बी काय आता आणत नाही आता मी गेल्यावरून जर येऊन जर राहिली इथं तर मग काय करणार तुम्ही आम्ही काय करणार आहे? हं. आम्ही म्हणे तुझा नवरा गेलाय जा एकदा दोनदा म्हणे नको इथं काय राहू नको आणि जमिनीचं जर म्हणलं माझ्या पुरुष नावावर जमीन आहे तर काय जमीन म्हणणार आहे ऊसच तर पोरगं मोठं होईल तेव्हा मी व्हायला. ऊस माझ्या नावावर लावून काय खर्च संबंध? द्या म्हणल्यावर खर्च खर्च नाही, काय कशाला खर्च खर्च द्या? घर बांधले तुझ्या वावरात 12-15-60 हजार रुपये द्या म्हणतोय ती लिहून घेतोय तसा कसलं 5-6 हजार रुपये महिन्याला द्या मला
बंगला ती बांधा जावयाकडून वर्षाच्या आत घ्यायचं, हं. तुझ्या जावयाकडून घ्यायचं आणि हं. कुठलं देणार ती जावायला तुलाच जावायची आता गरज त्याचा नाही. जावाई नाही मी त्याचा जावाई मी नाही हं. अरण तुला मला कशाला बोलतोय कशाला पैसे घ्यायचे? त्याची पोरगी ते माझी बायको नाही मग कशाला आणि पैसे कशाला घ्यायचे? पैसे पाहिजेत काय माहित त्यांना म्हणूनच आता ती बघ घेऊन घेतलं जावायचा 2 एकर मध्ये गुरगुर करतोय हा? घे ना मग गोरगोर घेऊन ठेवते तर पोरग 18 वर्षाचं होत वय वाटायला हा. देत नसतं. आता सुद्धा या गेले टेन्शन दिलंय मला घेण्यात देण्याचं त्याचं कारण होतं मला टेन्शन वाढायचं गेलंय कारखान्यावर बोंबलत आणि आम्ही नाही काय केलं कारखान्याने केलं तू तिथं ना खुपसायला आलाच का पैसे बायकोला न्यायच्या अगोदर मला काही विचारलं नाही तू पैसे उचलले तुझं बी काम होतं हरी हा? पैसे उचलायचे काय गरज आहे मग? त्याचं घेऊन काय गरज आहे मग? पहिलं 37,000 रुपये त्या पहिल्या पतसंस्थेत होतं तर त्यावेळेस पैसे किती दिवस येऊन पडलो तर आम्ही उचललं का आम्ही आणतो का ही म्हणजे गपचिप येऊन का प्रत्येक वेळेस असा करतो गेल्या वर्षी मी तिथं असताना गपचिप आला आणि हरभरा इकडून पैसे घेऊन गेला आणि अरे आम्ही मग केलं त्याला- म्हणला आणि 2 पंप करा आता फवारलेला बंद, चला, चला. काय नाही विषय कट झाला करा आता. विषय चला, कट